नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा, हसत राहा, स्वस्त राहा आणि मस्त राहा. तर मी तनू माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा व्लॉग असा आहे की आज आषाढी एकादशी. बरेच जण उपवास धरतात, बरेच जण उपवासाच्या नावाखाली उपवास धरतात. म्हणजे तर आज सांगते, माझी एक फ्रेंड आहे XYZ, तर आज तिचा उपवास होता. मग उपवासाच्या वेळी कसं आपण ठीक आहे, सकाळी उठलो, काहीतरी म्हणजे सकाळी उठली, आंघोळ वगैरे केली, तर आणि त्याच्यानंतर काहीतरी खातो किंवा आपण नाही खात. मोस्ट ऑफ द दिवसातून जस्ट 1 कप दूध किंवा दूध वगैरे नसेल तर थोडेसे चिप्स किंवा साबुदाणा खिचडी असं काहीतरी खातो. तर माझी एक फ्रेंड आहे, तर तिचा आज उपवास होता. सकाळी उठली, हॉस्टेलवर राहतो आम्ही. मग ती सकाळी उठली, अंघोळ वगैरे केली आणि तिच्याकडे खायला शेंगदाण्याचे लाडू होते. तर अंघोळ वगैरे करून येऊन तिने आमच्याकडे छोटासा बाप्पा आहे आणि एक छोटीशी तुळस लावलेली आहे. मग तुळशीसमोर अगरबत्ती वगैरे लावली आणि तिने शेंगदाण्याचे लाडू खाल्ले. 5 शेंगदाण्याचे लाडू एवढे एवढे होते, घरी बनवले. तर ते खाल्ले आणि त्याच्यानंतर नंतर आम्ही मेसमध्ये गेलो. 9चं कॉलेज असतं आमचं. 8:30ला आम्ही मेसमध्ये गेलो आणि मेसमध्ये चहा पिली आणि कोणाला तरी एक कप चहा पिली आणि कोणाला तरी अपडाऊन स्टुडंटला काहीतरी आणायला सांगितलेलं आणि ते चिप्स होते. मग ते एवढे चिप्स होते. ते सकाळी एक लेक्चर झाला आणि सकाळी तिने थोडे चिप्स खाल्ले. ते खाल्ले. त्याच्यानंतर 9 ते 10 लेक्चर होता, तो झाला. त्याच्यानंतर तिने चिप्स खाल्ले थोडेसे आणि चिप्स नंतर मध्ये कंटिन्यू लेक्चर होते. त्याच्यानंतर थोडासा मध्ये 10 मिनिटचा ब्रेक भेटलेला, तेव्हा ते जवळजवळ एवढे चिप्स तिने संपवले सगळे. आणि त्याच्यानंतर 1 वाजता लंच ब्रेक होता. मग उपवासासाठी आज साबुदाणा खिचडी बनवलेली होती. मग ती एवढीशी खिचडी इनफ असते. मग तिने ती एवढ्या डिशमध्ये चांगली एवढी खिचडी ती खाल्ली. आणि त्याच्यानंतर आल्यानंतर ते चिप्स राहिलेले आणि कोणीतरी क्लासमध्ये बनानाच आणलेली, ती 2 बनाना आणि चिप्स. आपण नॉर्मली जेव्हा उपवास नसतो तेव्हा पण एवढं खात नाही, तेवढं तिने ते उपवासाला खाल्लं. आणि ते चिप्स खाल्ले, केळी खाल्ली. त्याच्यानंतर 4:30ला कॉलेज सुटलं. येऊन वरती पुन्हा 4 शेंगदाण्याचे लाडू खाल्ले आणि त्याच्यानंतर 5 वाजता 6:05ला चहा प्यायला गेलो. तर तिथे शेंगदाणे होते, नॉर्मल आपण जे पॉकेटमध्ये 5 रुपयाला भेटतात ते होते. ते घेतले 2 पॅकेट, चहा पिली आणि त्याच्यानंतर ते ग्राउंडवर बसून शेंगदाणे खाल्ले 2 पॅकेट. आणि आता थोडं शांत आहे, म्हणजे आता काय जेवायचं आहे, थोडं चपाती भाजी खायची आहे. पण म्हणजे बघा, आपण नॉर्मल जेवताना सुद्धा एवढं खात नाही, तेवढं तिने उपवासाला खाल्लं. म्हणजे उपवासाच्या नावाखालचा उपवास खूप असा, म्हणजे खाऊन पिऊन उपवास. आपल्याला एक धडा होता, पेटूराम का आज उपवास आहे, तशी आज कंडिशन झालेली. तर तुम्ही पण सांगा, हा उपवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही उपवासाला आज काय काय खाल्लं ते पण कमेंट करून सांगा. तुमचा आजचा उपवास कसा गेला, किती खाल्लं. काय काय जण खातच नाहीत, मग तुम्ही पण आज काय काय खाल्लं ते कमेंट करून सांगा. आणि आजची ही तिची स्टोरी तुम्हाला आवडली उपवासाची, तर व्हिडिओला लाईक नक्की करा. थँक्यू.